हाय हॅलो नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या निकिता पाटील चॅनलमध्ये. सो आज माझ्या लालीचं अन्नप्राशन करायचं आहे, कारण तिनं आता 6 महिने कंप्लीट झालेत, अजून 20 डेज आले. सो कंप्लीट होईपर्यंतच हे केलेलं बेटर, म्हणून आज ते करायचं प्लॅन केलं. सो आता काय काय लागणार आहे आणि ते सगळं आता जाऊन आणायचं आहे. सो स्टे ट्यून्ड. तर झाला जे काही रास मांडायचं राहते, डेकोरेशन करायचं राहतं आणि ते सगळं मी कालच आणून ठेवा म्हटलं. ते आज फक्त सकाळी उठलं म्हणजे झालं त्याच्या तयारीला लागायचे म्हटलं. ते पण जे फुलं तर राहतात नाही ते काल आणून ठेवलं म्हणजे सुकून जातात, म्हणून आज आणायचं प्लॅन केलं. तर घरला आल्यावर टाईम वेस्ट न करता आम्ही लगेच डेकोरेशनला स्टार्ट केले, कारण ह्याच्यामध्ये टाईम किती जात आहे की संध्याकाळपर्यंत हे सगळं आवरून जावं लागणार होतं. हेच ऑरेंज इथं घातलं ना, पांढरं येते आता इथं हे होते पांढरंच करावं लागतं एवढं सगळं. तर इथं आमच्या मायलेकीचं काय डिस्कस झालं आहे, म्हणजे मी फक्त 2च कलरचे फुलं आणले आणि त्याच्यामध्ये 4-5 गुलाबाचे आणले. सो ऑरेंज कलरचे, व्हाईट कलरचे एकदम कमीच आणलं ते. सो ऑरेंज कलरचे जास्ती होते म्हणून नाही हे डिस्कशन चाललं होतं. आणि रांगोळी काढायला मला तेवढं काही जमणार, म्हणून मी आधी चॉपीसनं डिझाईन काढले, त्याच्यामध्ये पुरा केलेले फुलं भरले, म्हणजे एकदम इझीच पडलं मला. तर असं काय एवढं डेकोरेशन झालं, म्हणजे फर्स्ट टाईमच मी असं काही फुलाचं एवढं डेकोरेशन वगैरे केलं. मला तर लई आवडले. सो बॅकनं दाखवते. छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. स्वीट लाली हा माझा उंदीर माझं तव्वाच्यानं वेट करले, मम्मी का करले का नाही. चला आता हेच पण सगळं रास मांडून ठेवलं मी. हे सगळं जाऊन आणलं आम्ही सकाळीच. खरं तर कालच आणून ठेवते म्हटलं ते, पण आई म्हटली उद्या सकाळीच सगळं करायला येते. आपल्याला आयडियासुद्धा नाही म्हणजे एवढं सगळं करायला एवढं टाईम लागते म्हणून. हे फर्स्ट टाईमच आहे ना, सो त्याच्यापैकी जरा जास्तीच लेट झाले. खरं तर सकाळीच केलं तर बेटर म्हणतात हे सगळं. आता तर संध्याकाळी पण केलं चालते, म्हणजे दुपारच्या टाईमला तर करणे. सो आम्हाला दुपारच्या टाईमने हे सगळं डेकोरेशन करण्यामध्येच गेले. चला आता हे संध्याकाळची 5 वाजेपर्यंत होऊन जाते. मला ॲटलिस्ट 21 वाट्या तर भरून घ्यायचं होतं, म्हणून जे जे भेटलं नाही किराणा शॉपमध्ये मी ते सगळंच घेऊन आले. आणि फ्रूट्स बनवून असं काही बोरं ॲपल हे सगळं तर भेटतं आहे. सो ते पण असं जरा मोठ्या प्लेटमध्ये ठेवलं म्हणजे छान दिसून पण येतं आणि जरा लुक बेटर वाटलं, मग ते आयडिया सुचला. चला आता फायनल लुक कसं वाटलं ते बघू. रेडी झाला होता, सगळं झालंय. सो इथून स्टार्ट करायचं. म्हणजे लालूबाईला पण छानसं रेडी केलं, एवढं क्यूट वाटलेलं आहे ते ना. वाव लाली, वो 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 का झालं मग झोपीचं टाइम झालंय. म्हणजे स्वीटीला पण रेडी केले. आई ड्रेस दाखव बरं तुझा. गुड गर्ल. चला आता टाइम भरपूर झालाय आमचा, ते करून घेता. हा लाली जय करते आता. जय माऊली, श्री गुरुदेव माऊली जय. तुम्ही करतेस, तुम्ही जे कर. आई दोन बार लावली. तुमच्या लावणी मा तुमच्याकडे लावा. सो आणि गोष्ट आमच्या साईडला नाही, म्हणजे कर्नाटक बिदर साईडला तर असं काही अन्नप्राशन वगैरे करणारच, म्हणजे कमी प्रमाणामध्ये करत असाल. सो मला तर माहिती नाही करतात म्हणून. आमच्या घरामध्ये तर हे फर्स्ट टाईमच चाललं आहे. आणि स्वीटीचं पण केलं मी, मला त्या टाईमला असं काही आयडिया आणि हे करायचं म्हणून. सो आता लालीचं करायला म्हणजे तिला पण असं झालं की जे जे तिला करायलात नाही मला पण कर देत म्हणून. असं होतं. तिने 2 वर्षाची झाली तरी सुद्धा तिचं पण चाललंय इथं अन्नप्राशन. फर्स्ट कशा टाकायचं लाईट हुशार. फर्स्ट टाइम तिने काय खवलेलं म्हणजे खरंच आम्ही तर लई एक्सायटेड झालतो. आणि फर्स्ट घास तर मम्मीच्या नाही तर मामाच्या हाताने चारवायचं असतंय. सो इथं विशालला चारवायला लावले.
आमच्या लालूबाईचं अन्नप्राशन नाही, घरातल्या घरातच जे काही माणसं घरामध्ये येत नाही त्यांच्याकडूनच करून घेणार आहोत. सो त्याच्यामुळे भैल्याला कुणालाच बोवं नाही. हां झालं फर्स्ट घासलेला तरी नका म्हणाले तर चालीला तसं सगळ्याचं खवलेलं आहे. आई तिला पहिलेच खवलेली आहे पडते काय शेतला गेल्या. तर आम्ही आता संध्याकाळ वाजलेले म्हणजे संध्याकाळ झाले 5:30-6 असं वाजलेले. एवढं वाढवळ झालं आम्ही भागवतेचं आणि हर्षाचं वेट करलो कारण त्यांचं पण होते चारीना जरा त्यांचं पण मोमेंट कॅप्चर करायला येतं. सो चला त्यांनी कवा येतात त्याचं वेट करतो. थोडे घे हर्ष तेवढं रे चारी रुक्मा कस चाललेलं मग दादा. पुरे झालं रे तिला उगा टेस्ट केल्यावाने हर्षा. तुमचीच पार्टी आहे मग आज हर्ष. लाली आता पुरा संध्याकाळ झाले. मी आजीचं वेट कराल ते कारण तिचं पण क्लिप राहून जाऊ दे ह्याच्यामध्ये म्हणून. उगा असं चालेल लालीला टेस्ट करेल. किती क्यूट वाटलेलं ग माझं लालू साहेब. लालू शेट किती क्यूट वाटलेलं आहे. तूप तूप चला आता आम्हाला पुरे झाले. आम्ही चेंज वगैरे करतो आणि आजच्या ब्लॉगला पण इथंच एंड करू. सो आमचं हे जे काही डेकोरेशन आणि लालीचं अन्नप्राशन कसं वाटलं नाही कमेंट करून नक्की सांगा. सो चलो बाय.